नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. आता बातमी आहे गणेशोत्सवाची. राज्यात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. लाडक्या बाप्पाचं वाजत गाजत घरोघरी आगमन झालेलं आहे. मंडळातील बाप्पाही विराजमान झालेले आहे. तर संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा हा उत्साह, बाप्पा विराजमान झालेले आहे. वेगवेगळ्या राज्यांमधील शहरांमधील ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईतील लालबागच्या राजाची दृश्य, चिंचपोकळीचा चिंतामणी, दगडूशेठ मंदिरातही तोच उत्साह गणेशोत्सवाचा. मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी बाप्पा विराजमान झालेले आहे. मोठ्या मोठ्या मंडळांचे बाप्पाही विराजमान होत आहेत आणि भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी भाविक लीन होत आहेत. कालपासूनच लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी विराजमान झालेला आहे. मनोभावे पूजा चिंतामणीची करण्यात आली आहे. मुंबईचा राजा मंडळात दाखल झालाय, तर पुण्यातही तीच दृश्य दगडूशेठ हलवाई मंदिरात उत्साह पाहायला मिळतोय. तर ठाण्यातही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. तर ठाण्यात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि ठाणेकरांनी बाप्पांचं जोरात स्वागत केलेलं आहे. जोरदार जल्लोषात स्वागत करत बाप्पा विराजमान झालेत. आणि अधिक अपडेट घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आमच्या जोडले गेले आहे. कुणाल, ठाण्यात काय वातावरण गणेशोत्सवाचं? प्रणिता, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा मंगलमय वातावरणामध्ये ठाण्यामध्ये देखील आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन किंवा स्वागत करताना ठाणेकर नागरिक पाहायला मिळत आहेत. मी सध्या गणेश मूर्ती कला केंद्रामध्ये आहे आणि आपण पाहतोय सकाळपासूनच जे लाडके बाप्पा आहेत यांच्या स्वागतासाठी ठाणेकर नागरिक जे आहेत ते या गणेश कला मंदिरामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या गणेश कला मंदिरांमध्ये जे गणेश मूर्ती आहेत त्या घडवण्याचं काम सुरू होतं आणि या गणेश आपल्या हे जे गणपती आहेत त्या लाडके भक्त जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला आपापल्या घरी घेऊन जाताना त्यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बघतो आपण सोबत अशा मूर्त्या आहेत आणि या मूर्त्या ज्या आहेत त्या आता घेऊन जाताना लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणात आहेत, कारण लहान मुलांना सर्वाधिक ओढ असते या गणरायाची आणि या गणरायाचं आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वच लहान मुलांसहित सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साहाचं वातावरण आहे आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत सर्वच जण जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचं जी कुणाल, उत्साह आपण पाहतोय. घरोघरी बाप्पा विराजमान होत आहेत. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.